वाम मोर्चे और विभिन्न सामाजिक संगठनों ने अमरावती में एक विशाल विरोध मार्च निकाला। यह मार्च MSEDCL द्वारा स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर को अनिवार्य बनाने के खिलाफ किया गया। सामाजिक संगठनों ने MSEDCL द्वारा मंगलवार को अमरावती में स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर को अनिवार्य करने के खिलाफ विरोध मार्च निकाला। हजारों लोग इस मार्च में शामिल हुए, जिन्होंने मीटरों की अस्वीकृति की मांग की। प्रदर्शनकारियों का कहना है कि यह कदम गरीबों के लिए असुविधाजनक और अनुचित है। उन्होंने सरकार से मीटरों की अनिवार्यता वापस लेने की अपील की। आज हा मोर्चा स्मार्ट मीटर प्रीपेड विरोधी कृती समितीच्या वतीनं MSEBच्या महावितरण कार्यालयावर काढण्यात आला। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहे। जवळपास या महाराष्ट्रातला 85% गरीब शेतकरी मजूर वर्ग हा खेडे विभागात आणि शहर विभागात राहतो। दैनंदिन काम करून मोलमजुरी करणाऱ्या माणसांना हे प्रीपेड मीटर पुरणार नाही आणि जर पोस्टपेड मीटरचेच बिल जर आम्ही कष्टकरी वर्ग वेळेवर भरू शकत नाही तर प्रीपेड मीटर आल्यानंतर सर्वसामान्य माणसांचं हे प्रीपेड मीटरमुळे अतोनात नुकसान होणार आहे। म्हणून या विरोधात आम्ही हा मोर्चा इरविन चौकातून MSEB कार्यालयावर काढण्यात आलेला आहे। स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द होण्याबाबतीत आमचा मोर्चा आहे। हा बंद करण्यात यावा, कारण गोरगरिबांना याचं खूप नुकसान होणार आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यासाठी आमची समिती ही काम करत आहे। त्यासाठी आम्ही हा मोर्चा इथे घेऊन आलेलो आहे। जास्त बिल येते तर सगळं महिन्याचा खर्च सगळं त्याच्यावर अडून असतो ना। महिन्याचा खर्च सगळा इनबॅलन्स होऊन जातो, सगळ्या गोष्टीवर त्याचा फरक पडतो। जर हे मीटर जर आलं आणि ह्या मीटरमुळे जर रिचार्ज संपला आणि ते मोबाईलसारखं जर काम केलं त्यांनी, मीटर जर बंद पडलं, लाईन जर घरात गेली तर गोरगरिबांनी काय करायचं? एखादा व्यक्ती काम करत असला आणि काम करता करता जर मीटर आपलं लाईट जर घरातून गेली तर त्यांनी काय करावं? हे चुकीचंच आहे। हे बिलकुल अमान्य झालं पाहिजे। जास्तीत जास्त लेडीज लोकांना तर नक्कीच वाटते की हे स्मार्ट मीटर यायलाच नको।